ओम नमो भगवते वासुदेवाय. एक चूक आणि सुडाचा अंत. दितीचे पुंसवन व्रत आणि मरुद्गणांचा जन्म. नमस्कार भाविक हो. एखादी छोटीशी चूक माणसाचे सर्वात मोठे स्वप्न कसे भंग करू शकते. आणि जेव्हा माणसाच्या मनात सुडाची भावना असते तेव्हा निसर्ग आणि ईश्वर त्याचा परिणाम कसा बदलून टाकतात. आज आपण श्रीमद भागवतातील अशी एक कथा पाहणार आहोत जी मानसिक संकल्प, शिस्त आणि दैवी चमत्काराचा एक अद्भुत मिलाफ आहे. सुरुवात होते ती एका आईच्या मत्सरातून आणि दुःखातून. आदितीचे पुत्र म्हणजे देव अत्यंत शक्तिशाली आहेत आणि दुसरीकडे दितीचे पुत्र जे दैत्य आहेत ते मारले गेले आहेत. या मत्सराने दितीच्या मनात एक भयंकर सुडाची आग भडकली. ती आपले पती कश्यप ऋषी यांच्याकडे गेली आणि अत्यंत क्रोधाने म्हणाली, स्वामी, ज्या इंद्राने माझ्या पुत्रांचे प्राण घेतले आहेत त्याचा वध करेल असा एक अमर पुत्र मला हवा आहे. मंडळी पहा, सुडाच्या भावनेतून केलेला संकल्प किती टोकाचा असू शकतो. हे ऐकून कश्यप ऋषी मोठ्या धर्मसंकटात पडले. एकीकडे पत्नीला दिलेले वचन आणि दुसरीकडे देवराज इंद्राचे प्राण. यातून मधला मार्ग काढण्यासाठी त्यांनी दितीला एक अत्यंत कठीण असे पुंसवन व्रत सांगितले. त्यांनी नियम घातला की वर्षभर सात्विक राहायचे, कोणावरही रागवायचे नाही, उष्ट्या तोंडाने किंवा हातपाय न धुता कधीही झोपायचे नाही. जर हे व्रत पूर्ण झाले तर इंद्राला मारणारा पुत्र मिळेल, अन्यथा तो पुत्र इंद्राचा मित्र बनेल. यातून कश्यप ऋषींनी दाखवून दिले की मोठे यश मिळवण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही, तर आत्मसंयम सर्वात महत्त्वाचा असतो. जेव्हा देवराज इंद्राला दितीच्या या संकल्पाची माहिती मिळाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मृत्यूच्या भयाने ग्रस्त झालेला इंद्र एका धूर्त सोंगाचा आश्रय घेतो. तो अत्यंत नम्रपणे दितीच्या आश्रमात गेला आणि म्हणाला, माते, तू एवढे कठीण व्रत करत आहेस, मला तुझी सेवा करण्याची संधी दे. इंद्र वरून सेवा करत होता, पण आतून तो अत्यंत सावधपणे दितीच्या एका चुकीची, एका नियमभंगाची वाट पाहत होता. इकडे दिती आपल्या निश्चयावर ठाम होती आणि तिकडे इंद्र सतत दहशतीत होता. आणि भाविक हो, शेवटी तो दिवस आला. व्रत पूर्ण व्हायला अवघे काही दिवस उरले होते. पण एका संध्याकाळी दिती व्रताच्या उपवासामुळे इतकी थकून गेली होती की ती पाय न धुता आणि चूळ न भरता तशीच झोपी गेली. इंद्राला नेमकी हीच संधी हवी होती. दितीकडून झालेली ती चूक आणि इंद्राने सूक्ष्म रूप धारण करून योगमायेने तिच्या गर्भात प्रवेश केला. इंद्राने स्वतःच्या वज्राने त्या तेजस्वी गर्भाचे एका झटक्यात 7 तुकडे केले. जेव्हा ते तुकडे रडू लागले तेव्हा भयभीत इंद्र म्हणाला, मा रोदिही, मा रोदिही, रडू नका, रडू नका. आणि त्याने त्या प्रत्येक तुकड्याचे पुन्हा 7 तुकडे केले. असे त्या गर्भाचे एकूण 49 तुकडे झाले. पण इथे एक दैवी चमत्कार घडला. दितीने वर्षभर श्रद्धेने भगवान श्रीहरींची भक्ती केली होती, त्यामुळे वज्राचे प्रहार होऊनही ते 49 तुकडे मरण पावले नाहीत. उलट त्यांना देवत्व प्राप्त झाले. त्यांनी हात जोडून इंद्राला म्हटले, देवराज, तू आम्हाला का मारत आहेस? आम्ही तर तुझे भाऊ आहोत. तेव्हा इंद्राने त्यांना अभय दिले आणि आपला भाऊ मानले. दिती जागी झाल्यावर जेव्हा तिने आपल्यासमोर 49 तेजस्वी बालकांना इंद्रासोबत पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. इंद्राने रडत रडत तिची क्षमा मागितली आणि म्हणाला, माते, मला क्षमा कर. माझ्या प्राणांच्या भीतीने मी तुझ्या गर्भाचे तुकडे केले.
पण तुझ्या भगवत भक्तीने ते मरण पावले नाहीत. आजपासून ते 49 मरुद्गण माझे शत्रू नाही तर माझेच रक्षक आणि मित्र बनून राहतील. भाविक हो, या कथेचा मुख्य संदेश हाच आहे की जेव्हा हेतू चुकीचा किंवा सुडाचा असतो तेव्हा निसर्ग आणि ईश्वर त्याचा परिणाम बदलून टाकतो. दितीने व्रत तर केले, पण त्यात इंद्राला मारण्याची नकारात्मक इच्छा होती. म्हणूनच ते 49 तुकडे म्हणजेच मरुद्गण हे नाशासाठी जन्माला आले होते. पण शिस्तभंग आणि भगवंतांच्या कृपेमुळे ती रक्षणाची शक्ती बनली. ही कथा आपल्याला शिकवते की शुभाची इच्छा धरली तर शुभ घडते. मरुद्गणांच्या उत्पत्तीची ही अद्भुत कथा आणि कर्माचा हा सिद्धांत तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.